नमस्कार. मैत्री बालमनाशी या पुस्तकातून मुलांच्या विकासाचे जग उलगडणाऱ्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण पहिल्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत, जे आहे मुलांच्या आयुष्याची प्रारंभिक वर्षे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीच्या बालपणाची जी काही मूलभूत तत्त्व आहेत ती समजून घेण्यासाठी हा आहे आपला आजचा आराखडा. सगळ्यात आधी आपण त्या पायाबद्दल बोलूया, ज्यावर संपूर्ण आयुष्याची इमारत उभी राहते. मुलांच्या आयुष्यातला हा सुरुवातीचा काळ इतका निर्णायक का मानला जातो? जन्मानंतरची पहिली 8 वर्ष हा तो काळ आहे जेव्हा मुलाच्या मेंदूची वाढ सर्वात जास्त वेगाने होत असते. या काळात मिळणारे अनुभव अक्षरशः त्याच्या भविष्याची रचना करत असतात. म्हणूनच या काळाला आयुष्याचा भक्कम पाया असं म्हटलं जातं. आणि हे उदाहरण विकासाचे एक महत्त्वाचं सूत्र सांगतं. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. चालणं असो, बोलणं असो किंवा इतर कोणतंही कौशल्य असो, मूल जेव्हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होतं तेव्हाच ते या गोष्टी आत्मसात करतं. विकास कधीही घाई करत नाही. तो योग्य वेळी योग्य टप्प्यावर घडतो. आता या विकासाचं कंट्रोल सेंटर पाहूया, म्हणजेच आपला मेंदू. सुरुवातीचे अनुभव या मेंदूला नेमका कसा आकार देतात हे समजून घेऊया. मारिया मॉन्टेसरी यांचं हे वाक्य किती अचूक आहे नाही का? सुरुवातीच्या काळात मुलांचा मेंदू खरंच एखाद्या स्पंजसारखा किंवा टिपकागदासारखा असतो. तो चांगल्या वाईटातला फरक करत नाही. आजूबाजूला जे काही घडतंय ते सगळं सरळ शोषून घेतो. आणि म्हणूनच प्रत्येक अनुभव महत्त्वाचा ठरतो. सकारात्मक अनुभवांमुळे मेंदूतील पेशींच्या जोडण्या मजबूत होतात. विकासाचे रस्ते जणू काही रुंद होतात. याउलट नकारात्मक अनुभवांमुळे या जोडण्या कमकुवत राहतात. आणि हे सगळं खरोखर शारीरिक पातळीवर घडत असतं. हे विशेष. मुलांची वाढ ही काही एका सरळ रेषेत होणारी गोष्ट नाहीये. ती एखाद्या बागेसारखी आहे, जिथे एकाच वेळी अनेक प्रकारची फुलं उमलत असतात. तर मग विकासाची ही वेगवेगळी क्षेत्र आहेत तरी कोणती? चला पाहूया. ही आहेत ती विकासाची 5 प्रमुख क्षेत्र: शारीरिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक आणि सांस्कृतिक. ही क्षेत्र वेगळी दिसत असली तरी ती आतून एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत आणि मेंदूतील वेगवेगळी केंद्र त्यांचं नियंत्रण करतात. या सर्वांगीण विकासाला मदत करायची असेल तर अनुभव देताना 3 सोपी सूत्र लक्षात ठेवायला हवीत. नेहमी सोप्या गोष्टींपासून सुरुवात करून अवघड गोष्टींकडे जायचं. ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात, ज्यांना स्पर्श करता येतो, त्यांच्याकडून न दिसणाऱ्या संकल्पनांकडे जायचं. आणि हो, प्रत्यक्ष अनुभवातून अप्रत्यक्ष ज्ञानाकडे प्रवास करायचा. पण एक मिनिट, विकासाचं हे इंजिन सुरू कशामुळे होतं? ती ठिणगी कोणती आहे जी शिकण्याच्या प्रक्रियेला चालना देते? त्या ठिणगीलाच म्हणतात उद्दीपन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उद्दीपन म्हणजे काय? तर परिसराने मुलाला दिलेलं एक प्रकारचं आमंत्रणच आहे. ते एक आव्हान जे त्याला काहीतरी करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी प्रवृत्त करतं. हे तर आपण रोजच्या जगण्यात बघतो नाही का? पाण्यावर टांगलेलं खेळणं बघून बाळ कसं हातपाय झाडतं, थोडं दूर ठेवलेलं खेळणं त्याला रांगत जाण्यासाठी उद्युक्त करतं, तर आईच्या गाण्यानं त्याला पहिलं पाऊल टाकायला प्रोत्साहन मिळतं. हे दुसरं तिसरं काही नसून उद्दीपनच आहे. आता हे उद्दीपन देण्यासाठी सगळ्यात प्रभावी आणि नैसर्गिक साधन कोणतं असेल तर ते म्हणजे खेळ. खेळ हेच मुलांचं काम आहे असं म्हटलं जातं. चला तर मग बघूया विकासाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी कोणती खेळणी आणि साहित्य कामी येतात. शारीरिक विकासातनं 2 महत्त्वाच्या गोष्टी येतात. मोठ्या स्नायूंच्या विकासासाठी म्हणजे धावणे, पळण्यासाठी झोपाळा, घसरगुंडी, चेंडू यांसारख्या गोष्टी मदत करतात. तर हाताच्या लहान स्नायूंच्या विकासासाठी आणि बोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मणी ओवणे, मातीकाम किंवा चित्रकला यांसारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. इतरांमध्ये मिसळायला शिकण्यासाठी, वाटून घेण्याची सवय लागण्यासाठी बाहुली घर किंवा गटानं खेळता येणारे खेळ उपयोगी पडतात. आणि दुसरीकडे विचार करायला लावणारी कोडी, ठोकळे किंवा चित्र जुळवण्याचे खेळ मुलांची बौद्धिक क्षमता वाढवतात. चित्रांची पुस्तकं आणि गोष्टींमुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि भाषेचा विकास होतो. तर रांगोळी, फुलं, रंग आणि सण उत्सव साजरे करण्याने त्यांच्यात सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक जाणीवा रुजायला मदत होते. ठीक आहे. मग या सगळ्या प्रक्रियेत एक पालक, शिक्षक किंवा काळजी घेणारी व्यक्ती म्हणून आपली भूमिका नेमकी काय असायला हवी? लक्षात घ्या, आपली भूमिका ही एका रचनाकाराची आहे, एका आर्किटेक्टची. आपलं काम मुलाला घडवणं नाहीये, तर त्याच्या विकासासाठी एक समृद्ध, सुरक्षित आणि संधींनी भरलेलं वातावरण तयार करणं आहे. असं वातावरण जिथे त्याला चुका करण्याचं आणि स्वतःहून शिकण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत आणून ठेवतो. आज आपण जे काही समजून घेतलं त्या आराखड्याच्या आधारे
मुलाच्या भविष्याचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी आज आपण कोणती एक लहानशी नवी संधी निर्माण करू शकतो